नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल, मजेत असाल, स्वस्त आणि एकदम मस्त असाल. तर सर्वांना गुड मॉर्निंग, धम्म सकाळ. तर सकाळचा टाईम आहे, पौर्णिमेचा दिवस आहे आणि पौर्णिमेपासून 2-3 दिवस लेट हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होत आहे. कारण थोडेसे प्रॉब्लेम आला होता. आता तो नेटचा प्रॉब्लेम होता की मला फोनचा प्रॉब्लेम होता, मला समजलं नाही. पण थोडासा प्रॉब्लेम आला, त्या कारणानं व्हिडिओ अपलोड करून मला डिलीट करायला लागला आणि आता अजून रेकॉर्ड करायला मी बसली. तर सकाळचा टाईम आहे, पौर्णिमेचा दिवस. जसं की सासूबाईला उपास असते पौर्णिमा, तर सकाळचं सडीसारवण करून झालं होतं. आशूच्या बाबाचा डब्बाही इथं करून झाला होता, ते निघून गेले होते. आता बाकीचे कामं होते ते आता मला इथं करायचे होते. त्यात आज पौर्णिमा होती, तर थोडीशी वेगळी पूजा असते. म्हणजे नेहमी कसं अगरबत्ती मेणबत्ती लावून तेवढं पाया पडणं असंच असते, पण आज पौर्णिमा असल्या कारणानं थोडंसं वेगळं राहते काहीतरी. आता एवढं वेगळं नसते, पण तरी थोडंफार वेगळं असते. आता तेच तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं. आता म्हणजे घरच्याच्या इकडे लक्ष देणं ते तर महत्त्वाचंच आहे, पण त्यासोबत स्वतः इकडेही लक्ष देणं तेही महत्त्वाचंच आहे तेवढं. कारण मग आता स्वतःसाठी जर 5 मिनिट दिले नाही, तर मग दिवसभरही 1 मिनिटही स्वतःसाठी देता येत नाही. आणि म्हणून जे रोजची स्किन केअर असते तेवढंच मी करत असतो रोज. पण सगळं म्हणजे अर्धे कामं आटपून झाल्यावर, म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करून आल्याबरोबर मी स्किन केअर करत नाही. सकाळी उठल्यावर काही कामं असले ते करून घ्यायचे. आशूच्या बाबाचा म्हणजे आंघोळ वगैरे करून घ्यायची. आशूच्या बाबाचा डब्बा करून द्यायचा आणि त्याचं गडबडीचं काम झालं म्हणजे मग मला थोडंसं स्किन केअरचं चालू असते. मग इथं थोडंसं स्किन केअर करून घेतली. आणि इथं पौर्णिमा होती म्हणून आशूची पहिले तयारी करून द्यायची होती मला. म्हणजे त्याची आंघोळ वगैरे करून दिली होती सासूबाईनं. मीच करणार होती, पण म्हणजे सासूबाई म्हणत होत्या की तू बाकीचे कामं पाय, मीच करून देतो त्याची आंघोळ. तर मग ते गेल्या होत्या त्याची आंघोळ करून द्यायसाठी. तर मग त्याची आंघोळ करून तो इकडे मग आला. तर आंघोळ करून आल्यावर तर कसं त्याची पहिले तयारी करून देणं, त्याचं आवरून देणं हे महत्त्वाचं असते. नाहीतर मग तो काय करते, तसाच मग राहते. आणि लेकरू कसं एक वेळा खेळात गुंग झालं, नंतर त्याला उचलून आणलं तयारी करून द्यासाठी, तर मग लेकराचं मन होत नाही, त्याचं मूळ निघून जाते, मग तो रडायला पडायला लागते. तर म्हणून म्हटलं पहिले त्याचं करून देतो आणि नंतर मी बाकीच्या कामाला मला सुरुवात करतो. तर पहिले आशूचं करून घेतलं आणि नंतर मग इथं या रूममध्ये आली. माझी जे क्लिनिंग असते, डेली क्लिनिंग जे असते ते करायसाठी. आता डीपली क्लिनिंग मी रोजच्या रोज एवढी डीप क्लिनिंग तर काही होत नाही. जेवढी होते नॉर्मली तेवढी मी करतो. पण आठवड्यातून म्हणा की 15 दिवसातून म्हणा, एक दिवस मी निवडत असतो की त्या दिवशी डीप क्लिनिंग करायची म्हणून. मग तोपर्यंत 15 दिवसात कसा कोणा दिवशी आपल्याला गडबड असते, कोणा दिवशी आराम असते किंवा मग कोणा दिवशी बरं नसते, तर मग हे अशा या 8 दिवसाचा आळस जो असते तो एक दिवस काढायचाच असते. तर मग आठवड्यातून मी एक वेळा तरी डीप क्लिनिंग करत असतो. तर आता मी डीप क्लिनिंगचा लई दिवस झाले व्हिडिओ शेअर केला नाही, तर तोही व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करीन. पण सध्या कसं आहे, म्हणजे पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, तर जिकडे गेलं तिकडे पसारा दिसतेच, अंगण असो घर असो. कारण मग जे वस्तू आपण पावसाळ्यात हिवाळ्यात बाहेर ठेवतो ना, ते वस्तू आपल्याला पावसाळ्यात घरातच ठेवावं लागतात. मग ते कसं पसारा जास्त दिसते. आणि आमच्या 2च खोल्यात, फक्त 2च रूम आहे जसं की माहीत आहे. 2 रूम असल्या कारणानं आमच्या घरात जरा जास्त पसारा दिसते. मग आता तोच रोज आवरायचं, तोच रोज करायचं, जरासं भारी होते. तर इथं मला एका रूमची क्लिनिंग करून झाली होती. म्हणजे झाडून काढणं, जरासा पसारा आवरणं, काहीतरी ते घर पुसून घेणं. आता लय दिवस झाले मी रांगोळी काढायचं बंद केलं होतं. आता तुम्ही म्हणसाल का, तर विषय आहे आशू. म्या जे काही रांगोळी काढली तो त्यांना याचन मोडून टाकायचं असं त्याचं नेहमीचं असते. म्हणून कसं म्या रांगोळीच काढणं बंद केलं होतं. पण म्हटलं आज पौर्णिमा आहे, नाही जास्त तर थोडीफार तरी आपण काढू. तर इथं मी रांगोळी काढायला घेतली होती. म्हणजे जिथं गौतम बुद्धाची मूर्ती ठेवली आहे त्या कूलरच्यावर, तर त्या कूलरच्या समोरच मी एक थोडीशी रांगोळी काढायसाठी घेतली होती. आता हे कांद्याचं कट्ट इथं काढून ठेवले म्हणून तुम्ही म्हणत असाल की बा ते कांद्याचं कट्ट इथं ठेवायचं नव्हतं, दुसरीकडे ठेवायचं होतं.
तो विषय असा झाला, काल कांदे निवडले होते. मग कांदे निवडले तर ते उचलून ते म्हणजे तिथंच ठेवण्यात आले. आता कुणीतरी घरी येईन, मामाजी येतील, नाहीतर मग आशूचे बाबा येतील, मग ते कट्ट दुसऱ्या साईड मला उचलून ठेवून देतील, म्हणून ते कट्ट तिथंच ठेवण्यात आलं. कारण मामाजीनं हे म्हणजे मामाजीच्याकडून होत नाही होडताळ करणं, जास्त उचलणं. आणि आशूचे बाबा कसं सकाळीच ते कामाला निघून गेले होते, तर त्याला म्हणायचं मला लक्षच नाही राहिलं की कांद्याचं कट्ट एकदम मंदिराच्या जवळ आहे, तुम्ही ते साईडला ठेवा म्हणून. तर ते कट्ट म्हणून ते तिथंच राहिलं. तरी ते संध्याकाळी आले की तेवढं कट्ट साईडले करून मी द्यायला मागीन. तर कसं ते एक साईडच होतं कट्ट, याच्या आधी इथं नव्हतं, पण आत्ता ते तिथं ठेवण्यात आलं. आणि कांदे कसं घरचे कांदे आहेत आणि ते खराब होतात, म्हणून कसं 8 दिवसातून 12 दिवसातून ते निसून घ्याच लागतात. तर इथं माझी जे पौर्णिमेची पूजा असते ते जराशी चालू होती, जास्त डीपली नव्हती. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ मी शेअर करीन, म्हणजे आशूचे बाबा ज्या दिवशी घरी असले त्या दिवशी मी हा व्हिडिओ त्याला काढायला लावीन आणि तुमच्यासोबत शेअर करीन. जे तांब्याचा गडू असते त्या गडूत पाणी भरून घेतलं होतं आणि त्यात 5 पिंपळाचे पानं ठेवून त्याच्यावर एक प्लेट ठेवून त्याच्यावर मेणबत्ती ठेवली. आणि जो अष्टशिलाचा धागा तुम्हाला दिसत असेल, तो धागा त्या गडूले गुंडाळून तो गौतम बुद्धाच्या हाती देण्यात येत असते. आता त्या धाग्याचंही लय महत्त्व आहे आमच्या कास्टमध्ये, तर त्या धाग्यातले लय महत्त्व देतात. अष्टशिलाचा धागा असते तो, जो पवित्रण पाठ आणि मामंगलाष्टगाथा, पूर्णवंदना, ह्या सगळे जे पाठ असतात, जे पवित्रण पाठ असतात, जे मंगलसूत्र असतात, ते बोलून म्हणून तो धागा म्हणजे काय म्हणतात त्याला तयार केला जाते. आणि तो धागा तयार झाल्यानंतर मग सगळ्याच्या हातात, घरचे जेवढे असतात सगळे सण त्याच्या हातात असा बांधला जाते, तर त्याला अष्टशिलाचा धागा म्हटला जाते. तर ते धागा असं भंतीजीच बांधतात आणि भंतीजी जेव्हा पवित्रण पाठ घेतात, भंतीजी जेव्हा बाकीचे जेवढे गाथा असतात, जेवढे सूत्र असतात ते म्हणून ते धागा तयार करून आपल्यापर्यंत आपल्याला तो देतात. आता जेणेकरून कसं त्यानं घरात शांतता राहिली पाहिजे, काही भांडणं बिणणं काही झाले नाही पाहिजे, किंवा मग आता कसं एक मनाले शांतता असणं हे महत्त्वाचं असते. मग आपण कसं आता कोणतेही धर्म असू द्या, पूजापाठ करायची म्हणलं तर मग कसं त्याचं कसं असते की बा घरात भांडणं बिणणं होऊ राहिले, काहीतरी कलेश आहे चालू म्हणून भांडणं म्हणजे पूजा करायची म्हणजे घरात कसं शुभ वातावरण राहील, अमकं ढमकं असं काहीतरी राहील. तर तशाच प्रकारचं असते, काही एवढं वेगळं नसते. पण विषय एवढा आहे, आम्ही दुसऱ्या म्हणजे देवावर विश्वास ठेवत नाही. राहिली गौतम बुद्धाची गोष्ट, तर त्याचा मार्ग शांततेचा आहे. तर त्यानं कधी म्हटलं नाही की मी देव आहे म्हणून मी देव आहे, मला माना की माझी पूजा करा. त्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यूही झाला. असं नाही आहे गौतम बुद्धाचा मृत्यू झाला नाही आहे म्हणून. त्याचा जेवढा जन्म झाला हे जसं सत्य आहे, त्याचा मृत्यू झाला हेही सत्यच आहे. तर ते स्वतःला महापुरुष मानत नाही, फक्त त्याला ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यानं जे तपस्या केली, जे त्यानं तप केलं, देव कुठे आहे हे शोधास म्हणजे पायासाठी जे ते निघाले होते, त्याच हिशोबानं निघाले होते. तर मग त्याला कसं ज्ञानप्राप्ती झाली त्या टायमाला. आणि त्यानं शांततेचा मार्ग, अहिंसेचा मार्ग पकडू नका, सत्तेचा मार्ग पकडा, हिंसा करू नका, अहिंसा. आता ते सगळ्या गोष्टी मग असं तुम्हाला माहीत असेल, गौतम बुद्धाबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहीत असतील. तर आता एवढं काही सांगायची मध्ये गरजही नाही. मग ते कसं गौतम बुद्धचं जरासं घरात पूजा अर्चना केली तर तेवढीच शांतता घरात राहील, म्हणून आम्ही दर पौर्णिमेला थोडीफार नॉर्मली ते पूजा करत असतो, जेणेकरून घरात थोडंसं शांततेचं वातावरण राहिलं पाहिजे. किंवा मग असं असते ना की बा पूजापाठ केली म्हणा, काय केलं म्हणा की चांगलं मनाला शांती वाटते किंवा मग गमते घरात. विषय असते की बा घरात मेणबत्ती अगरबत्ती काहीतरी लावलं की मग घरात जसं गमते, या एका प्रकारचं ते समजा. आता इथं पूजा तर झाली होती करून, तर आज पौर्णिमा होती, तर मग सासूबाईला उपवास होता. आणि आता त्याच्यासोबत मला घरचे कामंही करणं मला महत्त्वाचे होते, जे कामं मला डेलीचे असतात. तर एक रूम पहिला आवरून झाली होती, पूजापाठ करून झालं होतं. नंतर दुसरी रूम मला आवरायची बाकी होती, जी आमची रूम असते ते. तर बोलता बोलता तुमच्यासोबत मी त्याही रूमचं क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर केलं.
कपडे धुवून झाले होते माले, सगळं काही कामं बाहेरचे जेवढे असतात तेवढे सगळे कामं करून झाले होते. आता विषय असा झाला की जसे कामं झाले सगळे तसं मी स्वयंपाक करायला स्वयंपाकखोलीत आली तर पाहिलं तर गॅस गेला. तर आता गॅस गेला तर मग आता पर्याय नाही कोणता, म्हणून चुलीवरच करावं लागलं. कारण आजचा म्हणजे हा व्हिडिओ ज्या दिवशी काढला म्या तर त्या दिवशीचा रविवार होता आणि आशूचे बाबा घरी नव्हते, ते कामाला निघून गेले होते. त्याचा डब्बा गॅसवर बनवून दिला. त्याचा डब्बा बनवून झाल्यानंतर थोड्या वेळानं गॅस गेला. तर आता ते तर काही घरी नव्हते, सिलेंडर आणून देतील म्हणून दुसरं. तर आता आशूचे बाबा घरी येतील किंवा मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला होईल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोमवारी ते जातील आणि गॅस भरून घेऊन येतील, सिलेंडर घेऊन येतील. तोपर्यंत तर आम्हाला चुलीवरच करावं लागते. आणि तसं चुलीवर करायची मला सवय आहे असं काही नाही, म्हणजे याच्या आधी लग्नाच्या आधी मला चुलीवर करायची अजिबात सवय नव्हती. पण आता लग्न झाल्यावर सासूबाईच्या म्हणजे जसं इकडे आली तसं सासूबाईला चुलीवरचं जेवण जास्त आवडते, तर मग ते चुलीवर जास्त स्वयंपाक करतात. मग आता ते करतात म्हटल्यावर मग आपल्याला थोडंफार करावंच लागते. तर सुरुवातीला मला चुलीवर स्वयंपाक करायचं नाही सुचे, पण आता तरी सगळं येते. आता इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे माली. आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज होतं चंद्रग्रहण. तर पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होतं, म्हणजे ज्या दिवशी व्हिडिओ शूट केला त्या दिवशी चंद्रग्रहण होतं. आता मी गरोदर आहे, तर गरोदर मातेनं चंद्रग्रहण पाळलं पाहिजे. ते आता त्या चंद्रग्रहणाचे वेध जेव्हा सुरू होतात तेव्हा कोणकोणते वेध पाळले पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी कसं सगळ्याजोडून विचारून घेणं किंवा मग या गोष्टीवर कितीपट आपण विश्वास ठेवतो हे पाहणं किंवा आपला विश्वास बसते की नाही बसत हेही पाहणं, हे या सगळ्या गोष्टी कशा वेगवेगळ्या पडतात. मग आता इथं आज चंद्रग्रहण आहे बाबा, सगळ्यांनी मला सांगितलं की आज चंद्रग्रहण आहे, तू अमकं करू नको, तू ढमकं करू नको. आता त्याचे वेध सुरू झाले होते 5:30 वाजता आणि मला खरंच आयडिया नव्हती की आज चंद्रग्रहण आहे आणि मी प्रेग्नेंट आहे. अजिबात मला आयडिया नव्हती की चंद्रग्रहण आजच आहे म्हणून. तर इथं वेध 5:30 वाजता सुरू झाले आणि मी 6-6:30च्या दरम्यान कसं 6:30च्या दरम्यान बरोबर मी स्वयंपाकाला बसली होती. सासूबाईला उपास होता कारणानं त्याईले मग साबुदाणाची खिचडी बनवून दिली होती. स्वयंपाक केला, गॅस नाही म्हटल्यावर चुलीवरच स्वयंपाक करायला लागला. तर मला लक्षातच नाही 7-7:30पर्यंत मला स्वयंपाक झाला. नंतर 7च्या बातम्या जेव्हा लागतात, म्हणजे मामाजी डेली ऐकतात 7च्या बातम्या, तर 7च्या बातम्या जेव्हा मी ऐकल्या तर तेव्हा त्या चंद्रग्रहणाचं काहीतरी सुरू होतं. तर मामाजीनं मला आवाज दिला, त्याईनं सांगितलं मला की आज चंद्रग्रहण आहे वाटते बहुतेक, तर तू ऐकून घे बातमी काय आहे चालू. तर मग मी मामाजीनं म्हटल्याबरोबर आवाज दिल्याबरोबर मी गेली पाहिलं. तर खरंच 9:57 चंद्रग्रहण सुरू होणार होतं आणि रात्रीचे 1:30 वाजेपर्यंत ते चंद्रग्रहण पूर्ण संपणार होतं किंवा पूर्ण राहणार होतं. 3.5 तासाचं चंद्रग्रहण होतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याची वेध जे असतात ते 5:30 वाजतापासून गरोदर बायानं आणि अजून जे लेकरं असतात ते त्याईनं पाळायचं आहे असं समजलं होतं. पण आता जे झालं ते झालं. तर कसं आपण आता जाणून तर कोणी करत नाही ना, म्हणजे कसं आता मला माहीत नव्हतं म्हणून मी ते वेध पाळले नाहीत. आता माहीत असतं तर मी खरंच 5:30 वाजताच्या आताच जे काम करायचं ते करून घेतलं असतं, नंतर मग नसतं केलं. पण मग सासूबाईला म्हटलं तर मग सासूबाईनं मला डायरेक्ट म्हणलं की एवढा विचार करू नको, 10 वाजता ग्रहण सुरू होणार आहे, तू 10 वाजतापासून तर 1:30 वाजेपर्यंत एवढे फक्त 3.5 तास एवढं तू ग्रहण पाळ. त्याच्या अगोदर वेध किती वाजता लागले काय लागले याच्यावर विश्वास ठेवू नको. तू फक्त म्हणजे जेव्हा ग्रहण सुरू होते तेव्हा फक्त झोपू नको, काही खाऊ पिऊ नको. फक्त त्यानं एवढंच सांगितलं मला, दुसरं काही जास्त पाळत बसू नको म्हणणं. तर आता सासूबाईनं म्हटलं तर मग मी जास्त काही आता टेन्शन घेतलंच नाही. समोर पाहू आता जेव्हा बाळ जन्माला येईन. आता काही आता 1:30 वाजेपर्यंत मी खरंच जागी होती, मी झोपली नाही. मग आणि मी जागी आहे म्हणून सासूबाई माझ्यासोबत जागीच होत्या. आता आशूचे बाबा 12 वाजेपर्यंत जागी राहिले, पण आशूच्या बाबाचं कसं आहे ते दिवसभर कामाला जातात, मग संध्याकाळी त्याईले झोप येतेच. मग झोप येते म्हटल्यावर मग 12 ते 1:30-2 वाजेपर्यंत माझ्यासोबत जागी राहतील. अजून सकाळी उठून कामाला जातील, दिवसभर काम करतील. मग त्याच्यापेक्षा त्याईले म्या राहू द्या म्हटलं, तुम्ही जागी राहू नका, तुम्ही झोपा. मी 12 वाजेपर्यंत ते जागी राहिले, नंतर झोपले. मग 12च्या नंतर 10 वाजतापासून मी इथं बरं जागी होतीच 1:30 वाजेपर्यंत.
तर 1:30 वाजेपर्यंत जागी होती, तिथूनही अर्धा तास अजून जागी होती, कारण मग एक वेळा झोपमोड झाली की झोप येत नाही लवकर. तर असं झालं मला चंद्रग्रहणाचं रुटीन म्हणा, किंवा मग आता काय ते शूट करता आला नाही, कारण चंद्रग्रहण सुरू होतं म्हटल्यावर फोन हाताळता येत नाही असं म्हणतात. तर मग ठीक आहे, चला असं होतं मला रुटीन. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट करून मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.